बसलेला होतात, मात्र कुठल्याही पद्धतीचं लेखी उत्तर तुम्हाला मिळालेलं नाही. आता तुम्ही आक्रमक व्हायला भाग पडलेलं आहे की कोणीच याबद्दल काहीच हे घेत नाहीये, ठोस भूमिका घेत नाहीयेत. आम्हाला 2 मिनिटं करून जवळजवळ 2 तास झालेले आहेत या गोष्टीला. त्यामुळे तर आम्हाला हे पाऊल उचलावं लागत आहे. तुम्ही 26व्या मजल्यावरती जाणार आहात का? कारण ऍक्सेस पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. पूर्ण बंद करण्यात आलेला आहे. त्या लोकांनी घाबरून आता ऍक्सेस बंद केलेला आहे आणि पूर्ण पोलिसांच्या संरक्षणामध्ये त्यांनी ऍक्सेस बंद केलेला आहे आणि आता पोलीस पुढे सरसावलेले आहेत. मगाचपासून त्यांनी बघितलेलं आहे. त्यावेळेला त्या लोकांच्या समोरच हा प्रकार सगळा झालेला आहे. उदय सामंतजींचा पण त्यावेळेला फोन आलेला, त्यामध्ये पण त्यांनी कबूल केलेलं. तुम्ही हे व्यवस्थापनाशी बोलताय, मात्र लेखी उत्तर जे तुम्ही मागत आहात ते तुम्हाला अद्याप मिळालेलं नाहीये. ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुम्ही चर्चेसाठी बोलावताय ते सुद्धा इथे उपस्थित नाहीयेत. पोलीस संरक्षणामध्ये आहेत ना, जाऊन दे ना पोलीस. मग आम्ही बघतो ना आता काय करतात. प्रत्येक वेळेला काय होतंय की पोलीसच त्यांना वाचवत आहेत. हेच चाललेलं आहे ना, त्यामुळेच चाललेलं आहे. मास्क कुठनं येतो त्यांना, या कारणामुळे मास्क येतो त्यांना. त्याचा मास्क कसा येईल? सर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? आक्रमक झालेले आहेत. त्याचबरोबर कीर्तन नाईक हे सुद्धा या ठिकाणी आहेत. ते हॉस्टेलचे व्यवस्थापनाच्या अधिकारी आहेत, त्यांच्यावरती संताप व्यक्त करतायत. आणि मगाचपासून 2 मिनिटं चालू आहे. मी 2 मिनिटं इकडे उभा आहे. जर 2 मिनिटाच्या आत नाही आला ना तर माझी जबाबदारी नाही. ते फुटले तर सगळे. मी खालती उभा आहे. 2 मिनिटात खाली यायचं. भाई थांबा 2 मिनिट. येता ना 2 मिनिटात मी थांबलोय. 2 मिनिटं थांबा. आले तिकडे कोण बोलतंय? लॉबीमध्ये थांबूया. तर आपण पाहतो की ज्या अधिकाऱ्यांशी चर्चा मनसे नेत्यांना करायची आहे ते अधिकारी आता 26व्या मजल्यावरून खाली उतरल्याचं त्यांना सांगण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याशी मनसे नेते चर्चा करतील. मात्र ते जोपर्यंत खाली उतरत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून आता हटणार नाही. त्यांच्याकडून लेखी उत्तर आम्ही मिळवणारच आणि त्यानंतरच इथून बाहेर पडू. अन्यथा आम्ही 26व्या मजल्यापर्यंत आक्रमक पवित्र जाऊ आणि काही फुटलं तर त्याला आम्ही जबाबदार असणार आहे. अशा पद्धतीची प्रतिक्रिया, एकूणच संतापाची जी काही प्रतिक्रिया आहे ती मनसे नेत्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे. त्या अधिकाऱ्यांनी त्यांनी जवळपास तंबीच अशा पद्धतीनं दिलेली आहे आणि ज्या केबिनमध्ये मागच्या 3 तासांपासून बसलेले होते त्याच केबिनमध्ये पुन्हा एकदा त्यांना आणण्यात आले आहे. इथे मनसे हॉटस्टारच्या व्यवस्थापनाचे जे काही अधिकारी आहेत, संबंधित अधिकारी, ते चर्चा करतील आणि त्यानंतर मनसे नेत्यांची काय भूमिका असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र मागच्या 3 तासापासून जे काही म्हणणं आहे किंवा लेखी उत्तराची जी काही मागणी होते आहे ते लेखी उत्तर हॉटस्टारकडनं दिलं जातं का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. विषयाला आपण पाहतो की आता थोड्याच वेळात हॉटस्टारच्या जे काही अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा या मनसे नेत्यांची सुरू होईल आणि त्यानंतर हॉटस्टार व्यवस्थापन काय स्पष्टीकरण देतं किंवा काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.